1 मेच्या आत जर तू रस्ता खुला नाही केला तर तुझ्या छातीडावर थैथया नाचून तो रस्ता उघडकीस करण्याचं काम ही दलित सेवक संघ कर, हा एवढा तुला इशारा आहे. आमदार साहेब फक्त बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये नाचण्याकरिता, एन्जॉय करण्याकरिता इथं मोहोळ तालुक्यात त्यांना वेळ आहे. परंतु एक माझ्या मातंग समाज वस्तीवर असा एवढा मोठा अन्याय होत असताना त्यांना तहसीलदारला, प्रांताला आदेश काढून सांगण्याचा, तिथं येऊन पाहण्याची त्यांना आतापर्यंत आवश्यकता लागलेली नाही. रस्त्यासाठी जर आपल्या माणसाचा जीव जात असेल तर आपण जगून करणार काय? 2019ला नाना फाटेची जमीन त्यांनी खरेदी घेतली आणि 2020ला त्यांनी रस्ता अडवला. मग आम्ही त्यांना बोललो, साहेब आमचा रस्ता अडवू नका साहेब. म्हणलं काय, नाही तुमचा रस्ता आम्ही अडवत नाही, कंपाऊंड मारून घेतो, तुम्हाला खाली एक गेट सोडतो, वर एक गेट सोडतो, गॅसची चावी तुम्हाला देतो आणि तुम्ही जाया करा. म्हणजे आम्ही तुमचा अडवत नाही. मग त्यांचं संपूर्ण कंपाऊंड शेताला मारलं आणि पुन्हा म्हणलं, साहेब आमचा रस्ता. आम्हाला कशाचा रस्ता तुझा, काय तुला रस्त्याला ना काय नाही. म्हणला मी जमीन विकत घेतली, पैसे दिलेत म्हणलं ह्या रस्त्याला, जा तुला कुठं जायचं तिकडे जा, तुला काय करायचं तिकडे. आज देखील दलित समाजावर वारंवार अन्याय करायचा प्रस्थापिताचा डाव आणि अन्याय करून दलित समाजावर अत्याचार करण्याचं काम ही प्रस्थापिताची लोक करीत आहेत. त्या शेतकऱ्याला माझं सांगणं आहे, फक्त आणि फक्त मातंग समाज आहे म्हणून तू अडवणूक करू नको. आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा प्रश्न गाजत असताना या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एकुर्के या ठिकाणी असणाऱ्या पवारवाडी येथे मातंग बांधवांना आजही रस्ता मिळताना दिसत नाही. या ठिकाणाचे जे मातंग बांधव आहेत त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. पावसाळ्यात देखील मोठे हाल त्यांना सहन करावे लागतात आणि शेजारचे जे शेतकरी आहेत त्यांना फसवलं असल्याचं देखील ते सांगतात. नेमके त्यांच्यासोबत काय घडले आणि त्यांना रस्ता का मिळत नाही हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत हे शेतकरी देखील आहेत. तर काय नेमकी घटना घडलेल्या आणि का रस्ता मिळत नाही? आता साहेब ती रस्ता का मिळत नाही म्हणजे त्यांनी आम्ही 2020ला त्यांनी 2019ला नाना फाटेची जमीन त्यांनी खरेदी घेतली आणि 2020ला त्यांनी रस्ता अडवला. मग आम्ही त्यांना बोललो, साहेब आमचा रस्ता अडवू नका साहेब. म्हणलं काय, नाही तुमचा रस्ता आम्ही अडवत नाही, कंपाऊंड मारून घेतो, तुम्हाला खाली एक गेट सोडतो, वर एक गेट सोडतो, गॅसची चावी तुम्हाला देतो आणि तुम्ही जाया करा. म्हणजे आम्ही तुमचा अडवत नाही. मग त्यांचं संपूर्ण कंपाऊंड शेताला मारलं आणि पुन्हा म्हणलं, साहेब आमचा रस्ता. आम्हाला कशाचा रस्ता तुझा, काय तुला रस्त्याला ना काय नाही. म्हणला मी जमीन विकत घेतली, पैसे दिलेत म्हणलं ह्या रस्त्याला, जा तुला कुठं जायचं तिकडे जा, तुला काय करायचं तिकडे. हां अहो साहेब आम्ही दलित आहोत म्हणलं, हां मातंग समाज आहोत म्हणलं. हां तर त्यांनी काय ऐकलं नाही आणि मग पुन्हा तेव्हापासून रस्ता बंद केला त्यांनी. किती लोकवस्त्या आणि विद्यार्थी वयस्कर लोक किती आहेत तिथे? जवळजवळ 60 लोकांची वस्ती आहे माझी आणि विद्यार्थी जवळजवळ 10-15 मुलं शाजीराव विद्यालयाला शिकायला जाते ती आणि वयस्कर आहे ती 2-4 माणसं आहे ती, माझे भाव पुन्हा आजोबा हे ती. रस्त्यापासून किती लांब अंतरावर हे वस्ती? रस्त्यापासून म्हणजे बार्शी रस्त्यापासून आमची वस्ती 200 मीटर येईल, 200 मीटरपर्यंत आहे वस्ती. एखादा रात्री बेरात्री एखादा पेशंट झाला की आजारी पडला माणूस तर कसं नेताय आणि कसं जा ये करताय? मग पावसाळ्याचे दिवस असतील, थंडीचे दिवस असतील त्यावेळेस काय नाही, जायला मार्गच नाही साहेब आम्हाला कुठं. आता हाय जे तिकडून हे आहे त्या बी शेतकऱ्याने रस्ता उकलून टाकला आहे. म्हणजे ते मुरुम वगैरे उचलला आहे ते, म्हणजे आम्हाला त्यांना म्हणजे काय हे नाही, ते काय स्वतः शेतकी मालकीचं जागा आहे ते काय बी करेल, आम्हाला त्याच्यावर हक्क. पण हक्काची वाट आमची ही आहे, पूर्वीनी पार वल्लार जोपर्यंत तेव्हापासून ही वाट आहे. हां ह्याच्या अगोदर 2 शेतकरी होती, निळकंठ पाटील आणि नाना फाटे मोहोळची त्यांनी. मग त्यांनी आम्हाला 12 फुटाचा रस्ता सोडलेला होता. काय मग ह्याला विकल्यावर ह्यानं काय नाही पाक फॉरेस्टच्या पत्र कंपाऊंड मारून टाकले, रस्ताच बंद केला तेव्हापासून. आपल्यासोबत दलित शिवसेना संघाचे कार्यकर्ते देखील आहेत, पदाधिकारी देखील आहेत, ज्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलेला, आत्मदहनाचा इशारा दिलेला 1 मेला. तर काय सांगाल, यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुटताना दिसत नाही, आपण आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला. भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झाली. आज देखील दलित समाजावर वारंवार अन्याय करायचा प्रस्थापिताचा डाव आणि अन्याय करून दलित समाजावर
अत्याचार करण्याचं काम ही प्रस्थापिताची लोक करीत आहेत. आणि त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या 135व्या वर्षी दलित सेवक संघाच्या मार्फत सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा 1 मे रोजी या तहसीलदार साहेबाला दिलेला आहे. कारण का हा शेतकऱ्याचा आडमुठ भूमिक आणि भूमिका आडमुठ असल्यामुळे फक्त आणि फक्त तुम्ही मातंग समाजाची लोक आहात. फक्त आणि फक्त मातंग समाजाची लोक असल्यामुळेच हा रस्ता अडवण्यात आला. कारण का इथे जर इतर समाजाची लोक असली असती तर कदाचित त्याने रस्ता खुला केला असता. कारण का हा माझा गाव कोसा बाहेर राहणारा समाज आज 6 वर्ष झालं. कारण का 1 एप्रिल रोजी या ठिकाणी दुर्दैवी घटना घडण्यात आली की त्या ठिकाणी यात्रेसाठी पाहुणी माणसं आली असताना त्या माणसाला अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर तिथं खाजगी वाहन किंवा ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. फक्त आणि फक्त रस्त्याचं कारण दाखवण्यात आलं आणि ज्यावेळेस मोटरसायकलवर मोहोळ येथे आणण्यात आलं आणि मोहोळ येथे आणल्यानंतर तो डॉक्टरने सांगितलं हा पेशंट तुम्ही 20 मिनिटं अगोदर आणला असता तर हा पेशंट वाचू शकत होता. आणि ह्याच मुद्दा लक्षात घेता जो म्हणतो ना माणूस आपला जर माणूस या ठिकाणी वाचत नसेल, रस्त्यासाठी जर आपल्या माणसाचा जीव जात असेल तर आपण जगून करणार काय, ह्याच मनात हेतू घेऊन या ठिकाणी 1 मे रोजी दलित सेवक संघाच्या मार्फत आपण आज सामूहिक आत्मदहन म्हणजे आपली बारकी लेकरं असू द्या, मोठी असू द्या, वयोवृद्ध माणसं असू द्या, आपण जगून काही उपयोग नाही. कारण का आपल्याला जर रस्ता देत नसतील तर ह्या रस्त्याला इथे या गावात जगून काही उपयोग नाही. या अर्थी आपण आपला जीव दिलेला बरा. त्याच हेतू साधून या ठिकाणी 1 मे रोजी आत्मदहन करण्यात येणार आहे. आणि त्या शेतकऱ्याला माझं सांगणं आहे फक्त आणि फक्त मातंग समाज आहे म्हणून तू अडवणूक करू नको. दलित सेवक संघाचा कार्यकर्ता आहे. 1 मेच्या आत तर तू रस्ता खुला नाही केला तर तुझ्या छातीडावर थैथया नाचून तो रस्ता उघडकीस करण्याचं काम ही दलित सेवक संघ कर. हा एवढा तुला इशारा आहे. आपण प्रशासन असेल, तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील किंवा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आमदार असतील यांच्याकडे तक्रार केली होती का? काय अर्ज वगैरे केले होते का आणि त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं निवेदन दिलं होतं त्यांना. काय निवेदन आमदार साहेबाला दिलं होतं. पुन्हा त्यांना मुख्यमंत्री साहेब त्यांना दिलं होतं. पुन्हा ते आपले हे चंद्रकांत बावनकुळे त्यांना बी काल 13 तारखेला निवेदन दिले. बरं त्यांनी दिलं कलेक्टरचं आम्हाला लेटर आलं आहे बघा जाऊन काय तर आमच्याकडं कोणी माणूसच आली नाही. कोणी एक सुद्धा माणूस आलेला नाही आहे. तहसील कार्यालयातून कोण आलं होतं का? तहसील कार्यालयात 1922ला बनसोडे साहेब होते. बनसोडे त्यांनी एक विजिट दिली. त्यांच्यानंतर ते पाटील प्रशांत मेठे पाटील त्यांनीही भेट दिली. मग तुम्हाला आम्ही पर्याय रस्ता देऊ काय देऊ एवढं म्हणलं. पण तुम्ही ही करू नका म्हणले. देऊ ठीक आहे साहेब म्हणलं. तर ते सुद्धा आले नाही. कोण तेवढं बोलले एवढं खरं पण आले नाही. रस्ता दिला नाही. आपल्यासोबत मंगेश पांढरे आहेत, दलित सेवक संघाचे पदाधिकारी आहेत. तर काय सांगाल पांढरे साहेब, आता हा जो गोंधळ सुरू आहे आणि या बांधवांना रस्ता मिळत नाही, आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या ठिकाणी हे बांधव आता रस्त्यासाठी झगडताना दिसत आहेत. प्रशासन देखील आता यांच्या बाजूनं जाताना दिसत नाही. यांचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार तक्रारी देखील केलेल्या आहेत. 1-2दा तहसीलदार देखील येऊन गेले आहेत, आमदारांकडे देखील तक्रार केली परंतु दखल घेतली जात नसल्याचं यांचं म्हणणं आहे. अतिशय दुर्दैवी बाब आहे ही. मोहोळ तालुक्यातील हा राखीव मतदारसंघ मोहोळ विधानसभा आणि हा राखीव मतदारसंघात एक दलित समाजाचा आमदार असताना आज ह्या दलित समाजावर अशी एवढी बेकार आत्मदहन करण्याची वेळ येते म्हणजे ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट असूच शकत नाही. जर तुम्ही ह्या दलित बांधवांना तिथं ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी शासनाचा कॉन्क्रीटीकरण रस्ता होतो, पिण्याची टाकी होती, तिथं पैसा खाण्याच्या उद्देशानं तिथं शासनाच्या स्कीमा राबवल्या जातात. पण जो मुख्य मेन रस्ता जो रोडपासून वस्तीपर्यंत येण्याकरता जो रस्ता आहे तो कुठला तरी एक शेतकरी प्रशासनाला आणि मोठ्या नेत्यांना हाताशी धरून तो रस्ता अडवतो आणि या दलित समाजाला आज तिथं विद्यार्थी असतील,
आज परवा यांची एक सासू म्हातारी वारली, तिथं ॲम्ब्युलन्स आली नाही, दुर्दैवी अंत झाला. दवाखान्यात जाण्यासाठी तिथं महिला असलेल्या, वयोवृद्ध लोक असलेली, अनेक प्रश्न रस्त्यामुळं तिथं आडव्या येत आहेत. पण एक दुर्दैव म्हणावं लागेल, आमदार साहेब फक्त बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये नाचण्याकरिता, एन्जॉय करण्याकरिता इथं मोहोळ तालुक्यात त्यांना वेळ आहे. परंतु एक माझ्या मातंग समाज वस्तीवर असा एवढा मोठा अन्याय होत असताना त्यांना तहसीलदारला, प्रांताला आदेश काढून सांगण्याचा, तिथं येऊन पाहण्याची त्यांना आत्तापर्यंत आवश्यकता लागलेली नाही. त्यामुळं मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आमदार राजू खरे यांनासुद्धा एक विनंती करतो आहे की आपण दलित समाजाचे आमदार आहे, दलित समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून आपण मोहोळ तालुक्यातून निवडून आलात. आपण थोडं तर ह्या दलित समाजाकडं एक प्रेमानं बघण्याची गरज आहे आणि तवा कुठं आपली आमदारकी आपल्याला शोभून दिसल, नाहीतर या आमदारकीचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही, मला आपल्याला इथं सांगा वाटतं. आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील एकीकडे आपण सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना एकीकडे या मातंग बांधवांना रस्त्यासाठी मोठी लढाई लागत आहे आणि आता आत्मदहन करण्याचा देखील इशारा दिलेला आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता या बांधवाचं देखील लक्ष लागलेलं आहे. राईट अँगलसाठी सोलापूर, अशोक कांबळे, सोलापूर.